एकच आरोपी आहेत, त्यांना 302 आणि मोका लावून यांच्या अंडर ट्रायल चालवा आणि या आरोपींना साथ देणारे जेवढे आहेत आतापर्यंतचे हे सगळे जेलमध्ये टाका. त्यांच्यावर सुद्धा यांना 6 आरोपी करा, यांचे सगळ्यांचे नार्को टेस्ट करा. आणि मी अजितदादांचं पहिल्यांदा नाव घेतोय. ह्यो ज्या अर्थी पाठ इकडे आलाय ह्यो धनंजय मुंडे, त्याचा अर्थ यांनी त्याची गुंडाची टोळी उठवली. त्याची जात याच्यात ओढायची गरज नाही, ओबीसी याच्यात ओढायची गरज नाही. याची एक टोळी क्रूर कामं करणारी, क्रूर कर्म करणारी काम, ही याची टोळी संपली पाहिजे. हे बघा फडणवीस साहेब, हे अत्यंत वाईट दिशेला जाऊ शकतं. आरोपींना साथ देतायत, सोडून द्या म्हणतायत म्हणून हे आंदोलन करतायत ते. आणि या जातीयवादाच्या ओबीसीचा पांघरून घेतो, जातीचा पांघरून घेतो आणि पाप करतो, पैसा कमवतो, खून करतो, दरोडे टाकतो आणि ह्या टोळ्या चालवतोय. सगळ्या धनंजय मुंडेच चालवतोय. त्याच्यामुळे ह्यो आता जातीय दंगली घडवणार, याला रोखा. पाठ येऊन परळीत बहुतेक हेच सांगितलंय, त्यामुळे हे लोक आंदोलन करायला लागलेत. याला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारला डाग लावायचा आहे आणि जर गरिबाला त्रास झाला तर आम्ही सहन करणार नाहीत. मात्र मराठ्यांना माझं आव्हान आहे, शांत राहा. आपण शांत राहा, शांततेची भूमिका घ्या. न्यायालयावर, पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवायचा आहे. आपण शांत राहा. आपण सगळ्यांनी आपण विश्वास ठेवायचा आहे. आपल्या समाजावर विश्वास ठेवा. आपला समाज समर्थ आहे सगळ्यांचे पाठ पुरवायला. शांत राहा. यांना काय दंगली करायच्या, रस्ते अडवायचे अडू द्या. यांना काय न्यायालयात जाऊन आरडायचंय किंवा न्याय मंदिरावर यांना काय हल्ले करायचे ते करू द्या. फडणवीस साहेब बघत असतील, गृह मंत्रालय बघत असेल, त्यांचे अजितदादा पवार बघत असतील. ज्या दिवशी हे त्यांच्यावरती कारवाई करून यांना जेलला डांबणार नाहीत त्यावेळेस न्यायासाठी आपण पुढे येऊ. मराठ्यांनी सध्या शांत राहा. यांना करू द्या काय करायचं, आरोपीचं समर्थन करू द्या, यांना करू द्या. यांनी आपल्या संतोष भायाचा सुखी संसारात माती काढली. यांनी उद्ध्वस्त केलं संतोष देशमुखांचं कुटुंब पुरं. तरी या धनंजय मुंड्याचा खून करून पोट भरलं नाही. बहुतेक याला जातीय तेढ निर्माण करायचा आहे आणि याला याच्या जातीवर पांघरून टाकायचंय, याला याच्या कर्मावर पांघरून टाकायचंय. आता जातीला बोलतोय, आता ओबीसींना बोलतोय. पाप तू करणार, ओबीसीला बोलतो, जातीला बोलतो. तुलाच फेडावं लागणार आहे. याच्या जातीचा काय संबंध नाही. तुला जातीचं देणं घेणं जर असतं तर तू इतकं वाईट कृत्य कधीच केले नसते. म्हणून धनंजय मुंडे हा पाठ येऊन जातीय दंगली भडकवण्याचं काम यांनी केलंय. यांनी गुपचूप त्यांच्या लोकांना सांगितलं वाटतं. त्यामुळे अजितदादा आणि मुख्यमंत्री साहेब लक्ष ठेवा. माझ्या बीड जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे. नसता आम्ही सुद्धा सहन करणार नाही. मराठ्यांनी फक्त शांत राहा, बघू हे काय करते. याच्यामध्ये तुम्ही नेहमी आरोप करताय की धनंजय मुंडे यांचा सहभाग असल्याचा आरोप करताय. नेमकं तुम्ही अजितदादांकडे मागणी करणार का त्यांचा राजीनामा घेणार? अरे 50 घे, गरज नाही आम्हाला. तू 50 घे, आम्ही मोजित तुला. तो कोण आहे ती 50 होऊ दे, मंत्री काय फरक नाही पडत आम्हाला त्याचं. तू फक्त गैरवापर करून गोर गरिबाचे मुडदे पाडायचे धनंजय मुंडेंनी बंद करायचे. टोळी सक्रिय केली आंदोलनात, खून पाडले. आता वाचवायसाठी सुट्टी होय तुला? तू आमच्या नादी लागला, उगाच नादी लागला तू धनंजय मुंडे. तुला सुट्टी नाही आता. तू उगाच नादी लागला आमच्या. तू संतोष भाईचा खून करायलाच नको होता. आम्ही संतोष भाईला न्याय मागतो, तुम्ही आम्हाला जातीवादी समजायला लागले. न्याय मागायचा नाही, आरक्षणात न्याय मागायला लागलं, जातीवादी समजत आम्हाला. आता हे काय? आता फडणवीस साहेबांचे डोळे उघडले असते. मी या चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतो, फडणवीस साहेब आता तुमचे डोळे उघडले असते. खरा जातीवादी कोण? जातीय तेढ निर्माण करणारे कोण? फडणवीस साहेबांच्या सरकारला बदनाम करणारा आणि कलंक लावणारा आता कोण? आता खरे रूप यांचं उघडं पडलं धनंजय मुंड्याचं आणि त्याच्या टोळीचं. कारण हे आरोपीच्या बाजूने आंदोलन करायला हे राज्यात आणि देशात कधीच झालं नाही. आरोपीला सोडून द्या म्हणून आंदोलन. आता फडणवीस साहेबांचे डोळे उघडले असते किंवा आपल्या सरकारमधला एक माणूस आणि त्याची टोळी आरोपींना सोडून द्या म्हणते. म्हणजे हे कोणत्या दिशेला घेऊन चाललेत, काय पायांना पाडायला लागलेत, हे आता फडणवीस साहेबांना खूप डोळे उघडले असते. मी खरं सांगतो, आता डोळे उघडले असते त्यांचे. त्यांना आता वाईट वाटत असेल की याला उघड सापाला संभलेला आपण दूध पाजलं. तेव्हा आपलं सरकार बदनाम करायला आणि गोरगरिबाचे लेकरं मारून टाकायला लागला. आणि गोरगरिबाचे लेकरं मारून टाकून तरी पण आंदोलन करतोय आरोपीला सोडून द्या म्हणून. मग हे कलंक आहे. फडणवीस साहेबांच्या सरकारला डाग लावा लागलाय, कलंक लावायला लागलाय. म्हणून याचा नीटोबा होणं गरजेचं आहे. पुन्हा पुन्हा फडणवीस साहेबांना सांगतो, माझ्या जिल्ह्याची शांतता अबाधित राहिली पाहिजे. हे जातीय तेढ निर्माण करायला पाठ आला होता. धनंजय मुंडेंनी याची टोळी उठविली. जात नाही, जातीचा काय संबंध नाही याच्यात. पापी हो, याने पाप केलंय, याचं पाप झाकाले जात आणि ओबीसी मध्ये आणतोय आता.
याला थांबवा आणि खंडणीतले आणि खुनातले आरोपी जे काही एकच आहेत 302 आणि मोकाला अंडर ट्रायल चालवा. खुनातल्या आणि खंडणीतल्या आरोपीला साथ देणारे सगळे 6 आरोपी करा. चार्जशीट मध्ये हे सगळं आलं पाहिजे. याला सुट्टी होता कामा नाही. तुम्ही म्हणता आमचं झालं तमकं झालं आढळून नाही आला, आम्ही ते सहन करणार नाहीत. मग फक्त मराठ्यांना माझं आव्हान आहे, धनंजय मुंडेची टोळी सरकारला चॅलेंज द्यायला लागली, पोलिसांना चॅलेंज द्यायला लागली, शांतता भंग करायला लागली, जाते तेढ निर्माण करायला लागली धनंजय मुंडे टोळी. आणि धनंजय मुंडे तर सांगितलंय शांतता ठेवू नका जिल्ह्यात. बहुतेक असं रात्री सांगितलं त्यांनी पाठ येऊन, शांतता ठेवू नका, भंग करा, रस्त्यावर उतरा. कारण त्यांनी मागे बी फडणवीसांना त्या धनंजय मुंडेनी आणि मोदी साहेबांना शिवाय दिल्या होत्या. एक क्लिप व्हायरल होती, ते आपलं काही वाकडं करू शकत नाहीत असं तसं बरंच बोलला होता ते मोदी साहेबांना बी आणि फडणवीसांना पण. तसं तो आताही त्याने पाठ अजून सांगितलं वाटतं, आपलं कोणी वाकडं करत नाही, मी आहे सरकारमध्ये, तुम्ही नंगा नाच करा, नाचा, रस्ते रोखा. यांनी सांगितलंय फक्त मराठ्यांनी शांत राहा, मराठ्यांनी शांत राहायचं. बघू आपण, जर यांना फडणवीस त्यांनी रोखलं नाही, अजितदादांनी रोखलं नाही तर बघू काय करायचं ते. सध्या शांत राहा. दादा, तुम्ही या सर्व प्रकरणात पोलीस तपासावर समाधानी आहात का? हो, सध्या तरी आहे, पण चार्जशीट मध्ये सगळं आलं पाहिजे. आम्ही सुट्टी देणार नाही. दादा, आता सध्याची अशी परिस्थिती आहे की एकीकडे वाल्मिक कराड यांचे समर्थक जे आहेत ते रस्त्यावरती झोपून आंदोलन करतात, तर दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाचे सुद्धा कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाले. तुम्हाला सरळ सांगतो, हे कोणाचे समर्थक नाहीत, हे धनंजय मुंडेची टोळी. ही टोळी जी खून करून कमावलंय, जागा जमिनी हडपून कमेलय, ही काळी संपत्ती क्रूर कृत्य करून महिला छेड बलात्कार कर हे असे कमावलेले यांनी. आता हे झाकायचं तर कसं झाकायचं? करा आंदोलन, टोळी आडा, न्याय तुमच्या मागं असं सांगितलंय त्यांनी. पाठात त्यासाठी झाला होता वाटतं देव, शांतता भंग करायला. म्हणून हे त्याला करायचंच होतं, त्याला जातीय तेढ निर्माण करायचाच होता, जातीवाद करायचाच होता, त्याला दंगली करायच्याच होत्या. सरकार बघणार नाही, डोळे झाकून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी बघू नये. या टोळीचा नायनाट करावा. आता तुम्हाला चॅलेंज दिले स्वतः गृह मंत्रालयाला की तुमची 144 लागलेलं असो नाही तर 45 लागलेले असो, आम्ही रस्त्यावर येऊन धिंगाणा करणार. हे चॅलेंज फडणवीस साहेबांना दिलंय. आता फडणवीस साहेबांनी ते चॅलेंज स्वीकारावं आणि समूळ नायनाट करावं याच्या टोळीचा. पुरे घरात ओढून बाहेर आणून ज्याला टाकावं, यात ठेवू नका. एकही आरोपी सुटता कामा नाही. दादा, जी आहे ती चौकशी पूर्णपणे संपेपर्यंत जी आहे ती धनंजय मुंडे यांची हकालपट्टी करावी अशी मागणी तुम्ही करणार? मी काय म्हणतोय, मी त्याचं थोबाडवर नावच घेतलं नव्हतं, असं नाच घ्यायचं मी नावच घेत नाही. पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशनमध्ये धमकी दिली त्याच्यापासून मग मी याच्या मागे लागलोय. ह्या धनंजय मुंडेचं नाही तर 26-25 दिवसात तोंडावर नाव सुद्धा नाही घेतलं ना. आम्ही कसल्या नासक्याचं नाव नाही घेत. ज्यांना आया बहिणी कळत नाही, ज्यांना लोकांचे संसार उद्ध्वस्त करायला लागले. संतोष भाईचा सुखी संसार आनंदी चाललं होतं, सगळं कुटुंब हसत खेळत होतं. तोंडावरचं हसू उठविलं यांनी तोंडावरचं हसू उठविलं माझ्या संतोष भाईच्या कुटुंबाच्या. आनंदात कुटुंब चाललं होतं, आनंद उठविला, उद्ध्वस्त केलं कुटुंब. ते उन्हात घर बांधलेले लेकर रडायला लागले, तो संतोष भाईचे रडायला लागले, टावं फोडायला लागले. ह्यांच्या नालायकपणामुळे, या धनंजय मुंडेच्या टोळीमुळं, यांच्या पैशाच्या हवासापोटी यांनी खंडणी मागितली आणि त्या खंडणीतून खून केला. याच्यात सगळे पुरे गटले पाहिजेत, एक सोडता कामा नये. त्यातला जर एक सोडला तर आम्ही गप्प बसणार नाही. मराठ्यांना माझं हात जोडून आव्हान आहे, शांत बसा, यांना काय नंगा नाच करायचं करून दे. यांनी फडणवीस साहेबांना चॅलेंज केलेलं आहे, आता गृह मंत्रालयाला चॅलेंज केलंय, बीड जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाला चॅलेंज केलंय, बीडच्या एसपीना चॅलेंज केलंय, कलेक्टर साहेबाला चॅलेंज केलंय की तुमची 144 जरी लागू असली तरी पाठ धनंजय मुंडेने आम्हाला येऊन सांगितलंय, टोळीला, सगळ्या गुंड टोळीला, की नंगा नाच करा, मी आहे तुमच्या मागं. म्हणून ते नाचायला लागलेत रस्त्यावर. नाचते ते, नाचे कुठून आणले ती, नाचते आणि आरोपीला सोडा म्हणते. आरोपीची पाठराखण करता तुम्ही, आरोपीला सोडा म्हणता ना. तुमचं बी कुणी असं झाल्यावर आता इथून पुढे लोक अशाच पद्धतीचं आंदोलन करणार येतात, आरोपीच्या बाजूने आरोपी सोडा. एकही खंडणीतला आणि खुनातला आरोपी सुटता कामा नये. फडणवीस साहेबांना आमचा हात जोडून विनंती, तुमच्या शब्दावरती मराठा शांत आहे, आम्ही शांत बसणार नाही. मग नंतर एक जरी सुटला याच्यातला तरी पण
दादा आता जी आहे ती परिस्थिती जी आहे ती आता वातावरण जे आहे ते बीडचं चिघळलेलं आहे. वातावरण अजूनही बिघडू शकतं. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो निर्माण होण्याची शक्यता आहे. नाही होणार. कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही. पोलिसांना नीट करणार सगळ्याला. फडणवीस साहेबाला धनंजय मुंडेंनी तिथून येऊन चॅलेंज केलंय की मी चाललो परळीला, आता दंगा लावतो, जाती जाती तेढ निर्माण करतो, की सांगून आला तेव्हा तर पाठ इकडे गेलाय तो. त्याच्यासाठीच इकडे पाठ गेलता गावात परळीत. गुंडाची टोळी पाठवतो का? काही होणार नाही, सगळं वठणीला आणणार. चल, धन्यवाद. थँक्यू.